त्या ठिकाणी आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहे. टू स्प्रिंग्स ऑफ कॉन्स्टंट K1 अँड K2 हॅव इक्वल मॅक्झिमम वेलॉसिटीज वेन एक्झिक्युटिंग सिम्पल हार्मोनिक मोशन. तर दोन स्प्रिंग दिलेले आहे, त्याचा फोर्स कॉन्स्टंट K1 आणि K2 आहे. ओके, आणि मॅक्झिमम वेलॉसिटी त्याच्या इक्वल दिलेला आहे. वेन एक्झिक्युटिंग सिम्पल हार्मोनिक मोशन SHM तो परफॉर्म करतो आहे. द रेशो ऑफ देअर अम्प्लिट्यूड, तर आपल्याला अम्प्लिट्यूडचा रेशो या ठिकाणी फाइंड करायचा आहे. आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे मासेस आर इक्वल, मासेस इक्वल आहे विल बी. तर हा क्वेश्चन 2004ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, ते आहे K1 डिवायडेड बाय K2. बी ऑप्शन जे आहे K1 K2. सी ऑप्शन आहे इन ब्रॅकेट K1 अपॉन K2 रेस टू 1/2. आणि डी ऑप्शन आहे इन ब्रॅकेट K2 डिवायडेड बाय K1 रेस टू 1/2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर ते आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन स्प्रिंग दिलेले आहे, ज्याचा कॉन्स्टंट K1 आणि K2 आहे आणि इक्वल मॅक्झिमम वेलॉसिटी दिलेला आहे. मॅक्झिमम वेलॉसिटी जर घेतला तर हा व्ही मॅक्सचा फॉर्म्युला आहे आणि व्ही मॅक्सचा फॉर्म्युला जर घेतला तर तो असेल ए ओमेगा. ओके, ए म्हणजे अँप्लिट्यूड, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. ओके, आणि इक्वल मॅक्झिमम वेलॉसिटी दिलेला आहे म्हणजे V1 इज इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला, V2 इतका दिलेला आहे. V1 इज इक्वल टू V2 इतका दिलेला आहे, काहीच नको. ओके, वेन हा एक्झिक्यूट करणारे सिम्पल हार्मोनिक मोशन, तर आपल्याला या ठिकाणी रेशो फाइंड करायचा अम्प्लिट्यूडचा आणि मासेस इक्वल दिलेले आहे. मासेस इक्वल दिलेले आहे म्हणजे याचा अर्थ M1 इज इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला, M2 दिलेला आहे. दोघांचे मासेस कसे दिलेले आहे, सेम दिलेला आहे. तर आपल्याला अम्प्लिट्यूडचा रेशो या ठिकाणी फाइंड करायचं. A1 डिवायडेड बाय काय करायचं आहे A2. आता मॅक्झिमम वेलॉसिटी जर घेतला तर याचा फॉर्म्युला A ओमेगा, मग A1 ओमेगा 1 झाला, हा झाला तुमचा A2 ओमेगा 2 इतका झाला. आपल्याला A1 डिवायडेड बाय काय करायचं आहे, A2 या ठिकाणी फाइंड करायचा आहे. या ठिकाणी राहिला ओमेगा 2 डिवायडेड बाय ओमेगा 1. आपल्याला आन्सर ओमेगाच्या टर्ममध्ये नाही, आपल्याला दिलेलं आहे केच्या टर्ममध्ये. आता सिम्पल हार्मोनिक मोशन जर घेतलं, याला आपण इक्वेशन 1 देऊन टाकू. सिम्पल हार्मोनिक मोशन जर घेतलं तर त्यामध्ये आपण ओमेगा स्क्वेअर घेतलेला आहे आणि हा जो ओमेगा स्क्वेअर असतो तो काय असणार, तर तुमचा K डिवायडेड बाय M. म्हणजे आपण ओमेगा जर घेतला देअरफॉर ओमेगा, तर तो असणार आहे अंडररूट K अपॉन M इतका असेल. मग ही व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशनमध्ये टाकून देऊ. देअरफॉर इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज तर या ठिकाणी A1 तसाच लिहिला डिवायडेड बाय A2 पण तसाच लिहिला आणि ओमेगा 2च्या जागी मी काय टाकणार आहे, अंडररूट ऑफ K2 डिवायडेड बाय M2 आणि याचं परत A2 आहे. A2 ला काय करावं लागेल, आपल्याला रेसिप्रोकल करावं लागेल. ओके, ओमेगा 1 आहे, ओमेगा 1चं मग पुन्हा रेसिप्रोकल म्हणजे हा राहील M1 डिवायडेड बाय काय, तर अंडररूट ऑफ K1. पण M1 आणि M2 कसे आहे, सेम आहे, मग ते काय झाले तर कॅन्सल झाले. मग स्क्वेअर रूटमध्ये काय राहिलं तर तुमचं K2 डिवायडेड बाय K1 हे झालं तुमचं स्क्वेअर रूटमध्ये आन्सर झालं. ठीक आहे, आता स्क्वेअर रूटमध्ये तुम्हाला दिलेलं नाही, स्क्वेअर रूटच्या बाहेर दिलेलं आहे. मग याला ब्रॅकेटच्या टर्ममध्ये जर घेतलं तर K2 डिवायडेड बाय K1 आणि त्याची जी पॉवर असणार ती किती असणार, 1 डिवायडेड बाय 2 इथेचं पॉवर असणार आहे. मग या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही या ठिकाणी चेक केलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच इन ब्रॅकेट K2 डिवायडेड बाय K1 ब्रॅकेट रेस टू 1/2. मग याचा ऑप्शन डी असेल.